सर एक मिनिट, पायऱ्यांवरती सर पायऱ्यावर वर या कर्डिलेजी वर या सर इकडे हाँ इधर बात में अरे इतनी बाहर मी वरती येतो काय करता थांबते ना प्रॉब्लम कर रही है यार, आलो लगे के पास में या आज सकाळी 2 मिनिटात मस्त काढलं कर्डिले साहेब काय प्रतिक्रिया आहे? पहिल्यांदा तुम्ही विधानभवनात आलात. थांबा बोला. पहिल्यांदा आमदार म्हणून विधानभवनामध्ये आम्ही थोडं जोरान बोला सर. आज मी पहिल्यांदा आमदार म्हणून विधानभवनामध्ये आलेलो आहे. गेल्या 20 वर्षामध्ये अनेक वेळा माझे वडील सैनिक आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आम्ही आलो आणि त्या घरामध्ये आल्याबरोबर त्यांची मला कुठून आली त्यांच्याशिवाय अशी वेळ झाली कोणी आली झाली आणि त्यांच्या त्यांची वेळ आली दिवस माझ्यासाठी आहे. पायऱ्यांजवळ आहे ना, पायऱ्यांजवळ जरा या शपथविधीमध्ये मोठी कमी आहे की माझे वडील माझ्यासोबत नाही. त्या गोष्टीची मोठी मनामध्ये दुःख आहे. त्या एवढा मोठा असून देखील मला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मनामध्ये एक की सगळं असतानाही देखील वडील सोबत नाही त्याचं मोठी खंत आहे. तुम्ही पहिल्यांदा विधानभवनात आलात. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती नतमस्तक झाला तुम्ही, काय भावना आहे? विधान भवनाच्या पायऱ्यांवरती मी नतमस्तक झालो की इथूनच्या काळामध्ये ज्या पद्धतीने साहेबांनी जनतेची सेवा केली
त्या पद्धतीने मी भविष्याच्या वाटचालीमध्ये ती माझी काम धेनू आहे. हॅलो 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 या पायऱ्यांवरती नतमस्तक भविष्याची वाटचाल ही मी जनतेच्या सेवेसाठी करणार आहे. इथूनच जनतेचे अनेक प्रश्न, अपेक्षा आणि कामं पूर्ण होतील. कधी वाटलं होतं की राजकारणात याल, राजकारणात नसते आले तर काय केलं असतं? कधी असा विचार आला नव्हता की वडिलांशिवाय मी राजकारणामध्ये पाय ठेवेल. आज माझं दुःख आहे की राजकीय क्षेत्रामध्ये येस सर. या सर, या प्लीज प्लीज सर बोला. त्याला पायऱ्यांवर जातात. अच्छा ही बोला. राजकीय क्षेत्रामध्ये मला कधी वाटलं नव्हतं की वडिलांशिवाय मला माझ्या राजकारणाची सुरुवात होईल. कारण की गेल्या 30-35 वर्षामध्ये रात्रंदिवस जनतेची सेवा त्यांनी केली. त्यांचा संपूर्ण शेवटचा श्वास हा जनतेच्या सेवेतूनच केलेला. म्हणून आज खरंमध्ये माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात होती. पण असं कधी मनामध्ये आलं नव्हतं की त्यांच्याशिवाय कधी असं होईल. तर आज खरं त्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज निश्चित त्यांच्या आशीर्वादाने भविष्यामध्ये जनतेची सेवा करत राहील. अक्षयजी, तुम्ही एका राजकीय घराण्यातून आलेला आहात. विधान भवनामध्ये आगमन करताना काय डूज अँड डोंट्स काही सांगितलं आहे किंवा आठवणीत आहेत? मी आता एक राजकीय कुटुंबामधून आलो. माझे वडील गेल्या 35 वर्षांच्या क्षेत्रामध्ये अनेक पदं आणि आमदार म्हणून विधानसभेत 6 वेळा राहिले. जिल्हा पंचायत चेअरमन, विविध संस्था देखील त्यांच्या माध्यमातून चालवल्या. आणि आज आता साहेबांची शिकवण, साहेबांचे संस्कार आणि त्यांनी या 30-35 वर्षामध्ये अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या. राजकारणामध्ये इच्छा करून या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. भविष्यात त्यांनी मोठी शिकवण मला देऊन गेली आणि त्यांच्या शिकवणीवरती मी भविष्यात थँक्यू सर.